ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। कोण म्हणणार आहे आज? नमस्कार मंडळी. 11व्या अध्यायात आहोत. आजचा गोष्वारा कोण वाचणार आहे? मी वाचणार आहे. मनीषा. मनीषा, ओके, सुरू करूया. ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. ओव्या 218 ते 306, श्लोक 11 ते 17. श्लोक 11 श्लोक 10 मध्ये संजयने श्रीकृष्णाच्या विश्वरूपाच्या दर्शनाचे वर्णन सुरू केले. या 11व्या श्लोकात तो सांगतो की दिव्य पुष्पे व वस्त्र धारण केलेले, दिव्य गंधाची ज्यास उटी केली होती, सर्व आश्चर्याने युक्त अनंत सर्वतोमुख व दिव्य स्वरूप असलेला असा देव अर्जुनाने पाहिला. ज्ञानेश्वर माऊली इथे सांगतात की श्लोक 10 मध्ये सांगितलेल्या रूपात वर्णन केलेल्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने अर्जुनाने तेथील दृष्टी काढली व तो कंठ आणि मुकुट पाहावयास लागला. यावरून आपल्याला कल्पना येते की अर्जुनासारखा योद्धा सुद्धा ती शस्त्रे पाहून घाबरला म्हणजे किती भयानक ती शस्त्रे असतील. इथे ज्ञानेश्वर ओव्यांमधून आपल्याला या विश्वरूपाचे दर्शन घडवतात. ते म्हणतात की विश्वरूपाच्या मस्तकावर फुलांचे घोस आणि वेगवेगळ्या पूजा बांधल्या आहेत. गळ्यात अवर्णनीय माळा आहेत. सर्वांगाला पांढरी शुभ्र चंदनाची उटी लावली आहे आणि त्यांनी सूर्य तेजासारखा चमकणारा पितांबर नेसलेला आहे. अर्जुनाला कळत नव्हते की देव बसले आहेत की उभे आहेत, सरळ आहेत की पाठमोरे आहेत. अर्जुनाने डोळे उघडले किंवा बंद केले तरी ते विश्वरूपच त्याला सगळीकडे दिसत होते. या श्लोकात आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यामधून असे दर्शवले आहे की अर्जुन पाहत असलेल्या विश्वरूपाला संख्याकित कर, चरण, मुखे व इतर रूपे होती, जी साऱ्या विश्वभर पसरलेली होती. परंतु भगवंताच्या कृपेमुळे बसल्या जागीच ती रूपे अर्जुनाने पाहिली. श्रीकृष्णाच्या अचित्य शक्तीचा हा प्रभाव आहे. श्लोक 12 मध्ये संजय सांगतो की आकाशात एका वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. अर्जुनाने जे पाहिले ते अवर्णनीय होते, तरी पण संजय या विश्वरूपाची कल्पना धृतराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करीत आहे. जरी ते दोघे रणभूमीवर नसले तरी व्यास कृपेमुळे संजय सर्व काही पाहू शकत होता आणि तो ज्याप्रमाणे समजू शकला त्याप्रमाणे त्याने विश्वरूपाची तुलना
काल्पनिक परिस्थितीची हजारो सूर्यांशी केली. इथे ज्ञानेश्वरांनी या तेजाची उपमा देताना प्रलय काळच्या हजारो सूर्यांचे तेज, सर्व विजांचा समुदाय, प्रलय काळच्या अग्नीची सर्व साहित्ये व 10ही महातेजांचे तेज एकत्र केले तरी ते विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकणार नाहीत व विश्वरूपा इतके शुद्ध तर असणारच नाही असे सांगितले आहे. श्लोक 13. या श्लोकात संजय सांगतो की त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु भिन्न रूपांमध्ये विभागलेली देव, पितर, मनुष्य इत्यादी ब्रह्मांडांची विस्तृत रूपे पाहिली. येथे ज्ञानेश्वर महासागरातील बुडबुड्यांचं किंवा जमिनीवरील मुंग्यांच्या घराचं उदाहरण देतात. जसे बुडबुडे अलग अलग दिसले तरी ते सागराचाच भाग असतात, तसे जरी रूपे देव, पितर, मनुष्य इत्यादी वेगळी असली तरी तो एका ब्रह्मांडाचा भाग आहे. मी हे वाचत होते स्वामी प्रभुपाद यांची भगवद्गीता, तर त्याच्यात त्यांनी तात्पर्य या श्लोकावर दिलेलं आहे. ते मला अतिशय आवडलं म्हणून मी ते वाचून दाखवते. या श्लोकामधील तत्र हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. हा शब्द दर्शवतो की जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघे रथावर आरूढ होते तेव्हाच अर्जुनाने विश्वरूप पाहिले. युद्धभूमीवरील इतरांना हे विश्वरूप पाहता आले नाही, कारण भगवान श्रीकृष्णाने केवळ अर्जुनालाच दिव्य दृष्टी प्रदान केली होती. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये अत्यंत ग्रहलोक पाहिले. वैदिक शास्त्रांवरून आपल्याला कळून येते की सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांडे व अनेक ग्रहलोक आहेत. त्यापैकी काही भूमीपासून, काही सुवर्णापासून तर काही रत्नांपासून बनलेले असतात. त्यापैकी काही महाकाय आणि काही लहान असतात. आपल्या रथावर बसून अर्जुनाने हे सर्व पाहिले, परंतु अर्जुन आणि श्रीकृष्ण या दोघांमध्ये काय चालले आहे हे कोणीच जाणू शकले नाही, असं त्याचं तात्पर्य लिहिलं. मला ते आवडलं म्हणून मी ते वाचून दाखवलं. श्लोक 14. या श्लोकात विश्वरूप पाहिलेल्या अर्जुनाचे वर्णन केले आहे. आश्चर्ययुक्त आणि रोमांचयुक्त असा अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून म्हणाला. ज्ञानेश्वर म्हणतात की विश्व आणि विश्वाला पाहणारे हे जे द्वैत अर्जुनात होते ते नाहीसे झाले आणि अंतःकरण विश्वरूपात विरघळून गेले. अंतःकरणात ब्रह्मांड जागृत झाला, सर्व इंद्रिये ढिली पडली आणि सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. इथे ज्ञानेश्वरांनी रोमांचाला कोवळ्या गवताच्या अंकुराची, घामाला पाझरणाऱ्या चंद्रकांत मण्याची उपमा दिली आहे, तर सुखामुळे कापणाऱ्या अंगाला पाण्यामध्ये इकडे तिकडे आदळणाऱ्या कमळाच्या कळीची, जिच्यात अडकलेल्या भुंग्यांच्या समुदायामुळे ती स्थिर नसते, त्याची उपमा दिली आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की कृपादृष्टीने श्रीकृष्णाने द्वैताचा सांभाळ केला व देव आणि भक्त हे वेगळेपण ठेवले. तसे केले नसते तर अर्जुनाला आत्मज्ञान झाले असते, आत्मसाक्षात्कार झाला असता आणि तो देवाशी एकरूप झाला असता व युद्ध करायला तयार झाला नसता. हे आपल्याला निलिमाताईंनी मागच्या वेळेस समजावून सांगितलं. म्हणून कृष्णाने द्वैत कायम ठेवले, अद्वैत होऊ दिले नाही. ही ओवी हे सगळं द्वैत आणि अद्वैताचं सांगते. तैसाची तया सुखानुभवा पाठी, केला द्वैताचा सांभाळू दिठी, मग उससोनी किरीटी वास पाहिली. दिव्य विश्वरूप प्रकट होताच श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील मित्रत्वाचे नाते या श्लोकात देव आणि भक्तात बदललेले दिसते, कारण अर्जुन उठून श्रीकृष्णाला नमस्कार करतोय. श्लोक 15 या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे देवा, मी तुझ्या देहामध्ये एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुझ्या देहामध्ये पाहतो. ज्ञानेश्वर म्हणतात की अर्जुन श्रीकृष्णाचा जय जयकार करत म्हणतो की मी सामान्य असूनही तुझ्या कृपेने हे विश्वरूप पाहण्यास समर्थ झालो. तुझ्या शरीरावर मी अनंत लोक पाहत आहे. जसे काही विस्तीर्ण वृक्षावर अनेक पक्ष्यांची घरटी असावी, तसे तुझ्या विश्वरूप शरीरात मला देव समुदायासह स्वर्ग दिसत आहे. पंचमहाभूतांच्या पंचकड्या पाहत आहे.
सत्यलोक, ब्रह्मदेव, कैलास, पार्वतीसह श्री शंकर व तुला देखील मी तुझ्या विश्वरूपात पाहतो आहे. कश्यपादी ऋषींचे समुदाय आणि सर्पासह साती पाताळे, 14 लोक हे सर्व मला दिसत आहेत. या श्लोकात अर्जुन सांगतो की एकाच ठिकाणी रथावर बसून तो प्रारंभापासून ते अंतापर्यंत सर्व काही भगवंताच्या कृपेने पाहू शकत होता. श्लोक 16. या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे विश्वेश्वरा, विश्वरूपा, तुझ्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहत आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. ज्ञानेश्वर म्हणतात की अर्जुनाला हा स्वर्ग, हे पाताळ, ही पृथ्वी, या दिशा, हे आकाश, हे काहीच दिसत नाही, तर सर्व विश्वरूपाने व्यापलेले दिसते आहे. त्याला एकटे त्या विश्वरूपाचे हातच सर्व काम, व्यापार निरंतर करताना दिसत आहेत. सर्व बघून आणि विचार करून अर्जुन शेवटी म्हणतो, तुझ्यासारखा तूच देवा. तू अनादी, स्वतः सिद्ध असाच आहेस. तुझे सर्व तूच आहेस. तुझा आरंभ कोठे झाला, तुझा मध्य कोठे आहे, तुझा शेवट कोठे आहे, हे तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत. श्रीकृष्णात तू नेहमीच व्यापक स्वरूपाने असतोस, पण भक्तावर कृपा करण्याकरता तू सुंदर सगुण अवतार घेतोस. श्लोक 17. या श्लोकात अर्जुन म्हणतो की हे कृष्णा, तुझे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणेही कठीण आहे. ते तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरी अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित केलेले हे कांतिमान स्वरूप मी सर्वत्र पाहत आहे. या ज्ञानेश्वर या ओव्यांमध्ये श्रीकृष्णाच्या विश्वरूपाच्या तेजाची तीव्रपणाची जाणीव करून देतात. ते म्हणतात, सूर्य या तेजात काजव्याप्रमाणे मावळून जातात. विश्वरूपाचे तेज दिव्य ज्ञान दृष्टीनेही पाहवत नाहीत. ते म्हणतात की या तेजाला व व्याप्तीला सीमाच नाही. छान सांगितलं तुम्ही. थँक्यू. खूप छान सांगितलं. आणि हे सगळं वर्णन सुद्धा इतकं असं एन्ग्रासिंग आहे ना, की आपल्याला असं वाटतं की आता जाऊच नाही याच्या बाहेर असं. नाही, ते असं येतं की किती लिहावं. किती सगळं लिहिणं म्हणजे ते सगळंच लिहून काढलं असतं, पण त्यातलं थोडं घेतलं. चला, आता इतकी नाही आली तर कोणीतरी वाचू शकता तिच्या ऐवजी. तिला आज आपण 18 आणि 22 पर्यंत, 18 ते 22 तिला दिले. कोणी पुढे माधवीला वाचायचंय म्हणून म्हणते दुसरं कोणी वाचू शकते. मी वाचू शकते. वाचू शकते. सुषमा, थँक्यू. मी वाचायचंय का त्या वाचतायत? मी वाचायचंय. ओके. चालेल. तमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमं व्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. वेदांकडून जाणण्याला योग्य असे अविनाशी ब्रह्म तू आहेस. या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस. तू अव्यय आणि व शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा सनातन पुरुष तू आहेस असे मला वाटते. ज्याला आदी, मध्य व अंत नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे हात अनंत आहेत, चंद्र सूर्य ज्याचे डोळे आहेत. देवा, आपण परब्रह्म आहात. आपण ओंकाराच्या 3.5 मात्रांच्या पलीकडे आहात व आपले ठिकाण वेद शोधित आहेत. जे आकार मात्रांचे घर, जे विश्वरूपी ठेव्याची एकच खाण, असे जे अविकार, गहन व अविनाश, हे महाराज आपण आहात. तू धर्माचा जिव्हाळा आहेस. तू मूळचाच सिद्ध आहेस व नित्य नवा आहेस व तू 36 तत्वांहून निराळा 37वा अलौकिक पुरुष आहेस असे मी जाणतो. देवा, तू अक्षर औटाविये मात्रेसी पर, श्रुती जयाचे घर गिमसित आहाती. जे आकाराचे आयतन, जे विश्व निक्षेपैक निधान, ते अव्यय तू गहन अविनाशजी.
तू धर्माचा ओलावा, अनादिसिद्ध तू नीच नवा, जाणे मी सदतिसावा, पुरुष विशेष तू. या पुढचं पण वाचायचं नाही का? अनादिमध्यांत मनंतम अनादिमध्यांतमनंत वीर्यम अनंत बाहुं शशिसूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रम स्वतेजसा विश्वमिदं तपंतम. दीप्तिमान अग्नी ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला जणू काय जाळून टाकीत आहे, अशा तुला मी पाहत आहे. तू आदी मध्य व अंत रहित आहेस. स्वतःच्या सामर्थ्याने तू अनंत आहेस. तुला सर्व बाजूंनी असंख्य हात व पाय आहेत व तुझ्या स्वरूपाला मर्यादा नाही. आणि चंद्र व सूर्य या तुझ्या डोळ्यांनी तू कोपाच्या व कृपेच्या लीला दाखवित आहेस व कोणाचा कृपादृष्टीने सांभाळ करतोस. देवा, मी याप्रमाणे तुझे हे स्वरूप खरोखर पाहत आहे. पेटलेल्या प्रलयाच्या अग्नीचे तेज जसे असावे तसे हे तुझे तोंड आहे. वणव्याने चोहोकडून पर्वत पेटावेत म्हणजे जसा ज्वालांचा भडका उठतो, त्याप्रमाणे दात व दाढा चाटीत असलेली जीभ लोळत आहे. या तोंडाच्या उष्णतेने आणि सर्व शरीराच्या तेजाच्या प्रकाशाने संतप्त झालेले विश्व अतिशय खवळले आहे. हे रौद्र रूप, हम्म. रौद्र रस आलेला आहे. तू आदि मध्यांत रहितू, स्वसामर्थ्ये तू अनंतू, विश्वबाहू अपरिमितू, विश्वचरण तू. पै चंद्रचंडाशु डोळा, दावितासी कोप प्रसाद लीळा. एका रुससी तमाचा डोळा, एका पाळितोसी कृपादृष्टी. जी एवं विधा तू ते, मी देखतसे हे निरूते. पेटले प्रळयाग्नीचे उजिते, तैसे वक्त्र हे तुझे. वणिवेनी पेटले पर्वत, कवळूनी ज्वाळांचे उभड उठत. तैसी चाटीत दाढा दात, जीभ लोळे. इये वदनीचिया उबा, आणि जी सर्वांग कांतीचिया प्रभा. विश्व तातले अतिक्षोभा जात आहे. द्यावा पृथिव्योरिदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः. दृष्ट्वा धृतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन. स्वर्ग पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश, अंतरिक्ष व सर्व दिशाही तू एकट्याने व्यापिल्या आहेस. हे विश्वरूपा, हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे. किंवा जे भूलोक, पाताळ, पृथ्वी, अंतरिक्ष अथवा 10 दिशा व सर्व क्षितिज वर सांगितलेले हे सर्व तू एकट्याने भरलेले आहे. हे मी कौतुकाने पाहत आहे. परंतु जसे एखाद्या भयंकर वस्तूने आकाशासुद्धा सर्व जग बुडवावे, तसे तुझ्या भयंकर स्वरूपाने वरील सर्व ठिकाणे व्यापलेली मी पाहतो. अथवा ज्याप्रमाणे अद्भुत रसाच्या लाटांनी 14ही भुवनांना वेढा पडावा, त्याप्रमाणे ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. मग मी कशा कशाचे आकलन करावे? तुझी विश्वरूपाची व्यापकत्वा विलक्षण असल्यामुळे तुझे आकलन होत नाही व तुझ्या रूपाची प्रखरता सहन होत नाही. यामुळे सुख तर दूरच राहिले, परंतु जग आपले प्राण मोठ्या कष्टाने धरून राहिले आहे. देवा, तुला पाहून भयाची भरती कशी आली हे कळत नाही. प्रस्तुत दुःखांच्या लाटात तिन्ही लोक गटांगळ्या खात आहेत. सहज विचार करून पाहिले तर तू जो महात्मा, त्याचे दर्शन झाले तर भय व दुःख यांचा योग का व्हावा? परंतु हे विश्वरूपाचे दर्शन सुखकारक ज्या कारणामुळे होत नाही, ते कारण मला आता कळून आले. जोपर्यंत तुझे रूप दृष्टीस पडले नाही, तोपर्यंत जगास विषय सुख चांगले वाटते. आता ज्या अर्थी तुझ्या स्वरूपाचे दर्शन झाले, त्या अर्थी विषयाचा वीट आल्यामुळे कंटाळा उत्पन्न झालेला आहे. त्याचप्रमाणे तुला पाहिल्याबरोबर तुला एकदम आलिंगन देता येईल काय? बरे, आलिंगन जर न द्यावे तर या संकटात कसे राहावे? म्हणून तुला मिठी न देता मागे सरावे तर अनिवार्य असा हा जन्म मरण रूप संसार मागे सरण्याला आडवा येतो. आणि पुढे असणारा तू तर अनावर असल्या कारणाने आकळता येत नाहीस. याप्रमाणे मध्येच असलेल्या संकटात सापडलेल्या बिचाऱ्या त्रैलोक्याचा हुरडा होत आहे, असा माझा खरोखर अभिप्राय झाला आहे. जसा अग्नीने पोळलेला मनुष्य थंड होण्याकरता समुद्राजवळ येतो,
त्यावेळी खवळलेल्या पाण्याच्या लाटांनी जसा तो अधिकच भितो. या जगाची तशी स्थिती झाली आहे. तुला पाहून तुझ्या विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर ते तळमळत राहिले. यापैकी पलीकडे गेलेले जे ज्ञानसंपन्न देवांचे चांगले समुदाय आहेत, का जे भूरलोक पाताळ, पृथ्वी हन अंतराळ, अथवा दशदिशा समाकुळ दिशाचक्र, ते आघवेची तुआ एके, भरले देखत आहे कौतुके, परी गगनाही सकट भयानके, आपलं विजय जेवी, ना तरी अद्भुत रसाचा कल्लोळी, जाहली चवदाही भुवनांसी कडियाळे, तैसे आश्चर्याची मगवी आकळी काय एक, नावरे व्याप्ती हे असाधारण, न साहवे रूपाचे उग्रपण, सुख दूरी गेले परिप्राण, विपाये धरी जग, देवा देखोनिया तू ते, नेणो कैसे आले भयाचे भरिते, आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने, एरवी तुझ महात्मयाचे देखणे, तरी भय दुःखासी का मिळवणे, परी हे सुख नव्हेच जेणे गुणे, ते जाणवत आहे मज, जम तुझे रूप नोहे दिठे, तव जगासी संसारिक गोमटे, आता देखिलासी तरी विषय विटे, उपनला त्रासू, तेवीचे तू ते देखील यासाठी, काही सहसा तुझ देवो येईल मिठी, आणि नेदी तरी संकटी राहू केवी, म्हणून मागा सरो तव संसारू, आडवीत येतसे अनिवारू, आणि पुढा तू तव अनावरू, न येसी घेवो, ऐसा माझा रेली साकडा, पापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा, हा ध्वनी जी फुडा, चोजवला मज, जैसा आरंबळला आगी, समुद्राये निवावया लागी, व कल्लोळ पाणीयाचा तरंगी, आगळा बिहे, तैसे या जगासी जाहले, तू ते देखोनी तळमळीत ठेले, या माझी पैल भले, ज्ञानसुरांचे मेळावे. अभिहित्वां सुरसंघा विशन्ति, केचित् गीताः प्राञ्जलयो गृणन्ति. स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसंघाः, स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. हे देवांचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत. कोणी भयभीत होऊन हात जोडून तुझे स्तवन करीत आहेत. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ते असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करीत आहेत. हे ज्ञानसंपन्न देवांचे समुदाय तुझ्या अंगाच्या तेजाने सर्व कर्मांची बीजे, जी अज्ञान वासना वगैरे, ती चाळून आपल्या चांगल्या भावनेच्या जोरावर तुझ्या स्वरूपात मिळतात. आणखी कित्येक जे स्वभावतः भयभीत झालेले आहेत, ते सर्व प्रकारांनी तुझ्या मार्गाचा आश्रय करून हात जोडून तुझी प्रार्थना करतात. हे देवा, आम्ही अज्ञानरूपी समुद्रात पडलो आहोत. महाराज, विषयरूपी जाळ्यात गुंतलो आहोत व स्वर्ग आणि संसार या दोहोंच्या कचाटीत सापडलो आहोत. अशा आमची मुक्तता तुझ्या वाचून कोण करेल? देवा, आम्ही तुला सर्व प्राणांनी शरण आलो आहोत असे ते म्हणतात. आणि महर्षी अथवा सिद्ध, कृतार्थ पुरुष अथवा विद्याधरांचे नाना प्रकारचे समुदाय हे तुझे कल्याण असो असे म्हणतात आणि स्तुती करतात. हे तुझे नि आंगिके तेजे, जाळून सर्व कर्मांची बीजे, मिळत तुझ आतु निजे सद्भावेसी, आणिक एक साविया भयभीरू, सर्वस्वे धरूनी तुझी मोहरू, तुझ प्रार्थिता ती करू जोडोनिया. देवा, अविद्यार्णवी पडिलो, जी विषय वागुरे आतुडलो, स्वर्ग संसाराचा साकडलो दोन्ही भागी, ऐसा आमुचे सोडवणे, तुझ वाचोनी कीजेल कवणे, तुझ शरण गा सर्व प्राणे म्हणत देवा. आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध, हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन. रुद्रादित्या वसवो येच साध्या, विश्वेश्विनौ मरुतश्चोष्म पाश्च आय थिंक, गंधर्व यक्षा सुरसिद्ध संघा,
वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे। 11 रुद्र 12 आदित्य 8 वसु साध्य विश्वे देव अश्विनी कुमार वायू आणि पितर गंधर्व यक्ष राक्षस व सिद्ध यांचे समुदाय सर्व विस्मययुक्त झालेले तुझ्याकडे पाहत आहेत. हे 11 रुद्र आणि 12 आदित्य यांचे समुदाय, 8 वसु व साध्य नावाचे 12 देव, हे सर्व 2 अश्विनी कुमार वैभवयुक्त विश्वेदेव आणि वायुदेवता देखील हे महाराज ऐका. अग्नी आणि गंधर्व पलीकडे असलेले यक्षांचे व राक्षसांचे सर्व समुदाय, महाराज इंद्रजांमध्ये श्रेष्ठ आहे असे देव आणि सिद्ध आदी करून हे सर्व आपापल्या लोकात उत्कंठेने आपली दिव्य मूर्ती पाहत आहेत. हे पहा. मग पाहत पाहत प्रत्येक क्षणात मनामध्ये चकित होऊन हे देवा ते तुला आपल्या मुकुटाने ओवाळीत आहेत. त्या जय जय घोषाच्या मंजुळ शब्दाने ते सर्व स्वर्गांमध्ये गजर करतात आणि आपले दोन्ही हात चांगले जोडून नमस्कार करतात. त्या नम्रतारूपी वृक्षांच्या अरण्यामध्ये अष्टसात्विक भावे रूपी वसंत ऋतू अनुकूल झाला म्हणून त्यांच्या करसंपुट रूपी पालवीला तू फल प्राप्त झाला आहेस. हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन साध्य आघवे अश्विनौ देव विश्वे देव विभवे वायु ही हेजी अवधारा अग्निहन गंधर्व पैल यक्ष रक्षोगण सर्व जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक. हे आघवेची आपुला लोकी सोत्कंठित अवलोकी हे महामूर्ती दैविकी पाहत आहाते. मग पाहात पाहात प्रतिक्षणे विस्मित होऊन अंतःकरणी करीत निज मुकुटी वोवाळणे प्रभुजी तुझ. ते जय जय घोष कलरवे स्वर्ग गाजविता ती आघवे ठेवित ललाटावरी बरवे कर संपुट. तिये विनय द्रुमाची आरवी सुरवाडली सात्विकांची माधवी बर का म्हणून कर संपुट पल्लवी तू होतासी फळ. छान. खूप छान वाचतेस ग. काय प्रॅक्टिस छान वाचतेस. थँक्यू. आता माधवी वाचते ना. सगळं वर्णनच आहे काय होतं ते, म्हणून मी मध्ये काही बोलत नाहीये. वाचू? हो वाच. रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहम्. हे महाबाहो, अनंत मुखे व नेत्र असलेले, अनंत बाहू मांड्या व पाय असलेले, अनंत उदरे असलेले, अनंत दाढांच्या योगे भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून हे लोक व्याकुळ झाले आहेत. तसा मी देखील व्याकुळ झालो आहे. महाराज, यांनी जे तुझे अगाध विश्वरूप पाहिले ते त्यांच्या डोळ्यांचे भाग्य उदयाला आले आहे, अथवा त्यांच्या जीवाला सुखाचा सुकाळ उगवला प्राप्त झाला. हे लोकांना व्यापणारे रूप पाहून देवांनाही दचका पडतो. वाटेल तिकडून यास पाहिले असता हा समोर असा वाटतो. याप्रमाणे आपले एकच स्वरूप आहे, परंतु विचित्र आणि भयानक अशी त्याला अनेक मुखे, अनेक नेत्र व शस्त्र धारण केलेले असे अगणित हात आहेत. या विश्वरूपास अगणित सुंदर पाय आहेत, अनेक पोटे आहेत आणि नाना प्रकारचे रंग आहेत व प्रत्येक मुखाच्या ठिकाणी शोभाचा मस्तपणा कसा आहे. अथवा महाप्रळयाच्या शेवटी दोर बांधलेल्या यमाने जशा काही जिकडे तिकडे प्रळयाग्नीच्या आगट्याच पेटविल्या आहेत, अथवा संहार करणाऱ्या श्री शंकराचा तोफखाना किंवा प्रळय काळच्या भैरव देवांचे समुदाय उत्पन्न व्हावेत, अगर भूतांच्या प्राण्यांच्या नाशासाठी युगांत शक्तीची पात्रे पुढे सरसावली आहेत.
त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी प्रचंड तोंडे मावत नाहीत आणि दरीमध्ये जसे सिंह तसे तुझ्या मुखात दात उग्र दिसतात. प्रळयकाळच्या गडद रात्रीत नाश करणारी पिशाच्चे जशी उल्हासाने संचार करतात, त्याप्रमाणे प्रळयकाळच्या नाश पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने या मुखातील दाढा भरलेल्या आहेत. हे सगळं आता बिभत्सवर रस आलेला दिसतोय मी. हे असो, काळाने जसे काय युद्धास आमंत्रण करावे अथवा सर्वांच्या संहारकाली जसे मरण माजून राहते, त्याप्रमाणे तुझ्या मुखात अत्यंत भयानकपणा आहे. त्या बिचाऱ्या त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली, तेव्हा ते दुःखरूप कालिंदीच्या किनाऱ्यावर झाड बनून राहिले आहे असे दिसले. तू जो महामृत्यूरूप समुद्र, त्यात ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वाऱ्याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खात आहे. तुला या लोकांचे काय वाटते? तू माझ्या या ध्यानाचे सुखभोग म्हणजे झाले. अहो श्रीकृष्णा, असे जरी आपण आता एकाएकी रागावून बोललात तरी, पण महाराज, माझ्याच जीवास भीतीने कंप सुटला आहे असे मी एकदम कसे म्हणावे? म्हणून जगाचे सर्वसाधारण दुःख उगीच आडपडद्यासारखे खरोखर मध्ये केले आहे. ज्या मला प्रळयकाळचा रुद्र देखील भीतो, ज्या माझ्या भयाने मृत्यू लपून राहतो, असा जो मी, तो मी या ठिकाणी भयाने फार कापत आहे असे तू केले आहेस. परंतु हे पहा, ही महामारीच आहे आणि यालाच जर विश्वरूप म्हणायचे तर बापा, हे एक आश्चर्यच आहे. ही महामारी आपल्या विक्राळ स्वरूपाने साक्षात भयासही माघार घ्यावयास लावते. जी लोचना भाग्य उदेले, जीवा सुखाचे सुयाणे पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूपईही. हे लोकव्यापक रूपडे, पाहता देवांचा चवकू पडे, याचे सन्मुखपण जोडे फलतयाकडूनी. ऐसे एकची परिविचित्रे, आणि भयानके तेवींची बहुवक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा. हे अनंत चारू चरण, बहुउदर आणि नानावर्ण, कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे. हो काजे महाकल्पाचा अंती, तव कलेनी यमे जेऊत तेऊती, प्रळयाग्नीची उजीती आंबुखिली जैसी. नातरी संहार त्रिपुरारीची यंत्रे, की प्रळय भैरवांची क्षेत्रे, नाना युगांत शक्तीची पात्रे भूतखीचा ओढवली. तैसी जिये तियेकडे तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दात दिसती रागीट. जैसे काळ रात्रीचे अंधारे, उल्हासत निघती संहार खेचरे, तैसी या वदनी प्रळय रुधिरे काटलिया दाढा. हे असो काळे अवंतिले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसे अति भिंगुळवाणेपण वदनी तुझिये. हे बापडी लोकसृष्टी, मोटकिये विपाईली दिठी, आणि दुःख कालिंदीचा तटी झाड होऊनी ठेली. तुझ महामृत्यूचा सागरी, हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. एथ कोपोनी जरी वैकुंठे, ऐसे हन म्हणी पैल अवचटे, जे तुझ लोकांचे काही वाटे, तू ध्यान सुख हे भोगी. वरी जी लोकांचे कीर साधारण, वाया आडसू तसे वोडण, केवी सहसा म्हणे प्राण माझे चिकापती.
जामज संहार रुद्र वासिपे, जामज भेणे मृत्यू लपे, टोमी आहाळ बाहळी कापे, ऐसे तुआ केले. परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे भ्यासुरपणे हारी भयासियाणी. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं, व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं, दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा, धृतिं न विन्दामि शमं च विष्णो. हे विष्णू, गगनाला स्पर्श करणाऱ्या दीप्तिमान अनेक रंगांनी युक्त, जबडा पसरलेल्या दीप्तिमान व विशाल नेत्र असलेल्या अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकुळ झाला आहे, असा मी धैर्य धरू शकत नाही व शांती देखील धरू शकत नाही. महाकाळाबरोबर ज्यांनी पैजेने बरोबरीचा सामना बांधला आहे, अशी कित्येक रागीट मुखे असून त्यांनी आपल्या विस्ताराने आकाश लहान केले आहे. आकाशाच्या मोठेपणास जी आकळली जात नाहीत आणि त्रिभुवनातील वाऱ्यानेही जी मुखे वेष्टिली जात नाहीत, त्या मुखांच्या वाफेने अग्नी जळतो. या मुखातून अग्नीचे लोळ कसे बाहेर येत आहेत, त्याचप्रमाणे एकासारखे एक मुख नसून यांच्यात रंगारंगाचा भेद आहे. फार काय सांगावे, अशा या मुखांचे प्रळय काळच अग्निसुद्धा साह्य घेतो. प्रळय काळचा अग्निसुद्धा साह्य घेतो. ज्याच्या अंगाचे तेज एवढे आहे की ते त्रैलोक्यांची राखुंडी करील, त्यालाही तोंडे आहेतच व त्या तोंडात दात व दाढा आहेत. हे कसे झाले पहा. जसा वाऱ्याला धनुर्वात व्हावा, समुद्र महापुरात पडावा किंवा विषाग्नी वडवा नळाचा नाश करण्यास प्रवृत्त व्हावा. अग्नीने जसे हलाहल विष प्यावे, अथवा आश्चर्य हे की मरण जसे मारण्यास तयार व्हावे, त्याप्रमाणे या संहार तेजाला मुख झाले आहे असे समजा. परंतु ती मुखे किती मोठी आहेत म्हणून म्हणाल तर आकाश तुटून पडल्याने जशी आकाशास खिंड पडून राहते, अथवा बगलेत पृथ्वी मारून जेव्हा हिरण्याक्ष दैत्य गुहेत शिरला तेव्हा हाटकेश्वराने जसे पाताळरूपी गुहेचे दार उघडले, त्याप्रमाणे तोंडे पसरलेली आहेत व त्यांमध्ये जिभांचे अधिकच जोर दिसून येत आहे. त्यांच्या घासास विश्व पुरे पडणार नाही. म्हणून हे विश्वरूप या विश्वाच्या लीलेने घास घेत नाही. आणि ज्याप्रमाणे पाताळातील सर्पांच्या फुत्काराने त्यांच्या विषाच्या ज्वाला आकाशात पसराव्यात, त्या ज्वालांप्रमाणे जिव्हा या वदनरूपी दरीत पसरली आहे. प्रळय काळच्या विजांचे समुदाय काढून जसे आकाशाचे बुरुज शृंगारावेत, तशी ओठाबाहेर तीक्ष्ण अशा दाढांची टोके दिसत आहेत. आणि ललाटरूप वस्त्राच्या खोळीत असलेले डोळे हे जसे काही भयासच भेडसावीत आहेत, अथवा ते डोळे महामृत्यूचे लोटच असून भुवयांच्या अंधारात राहिले आहेत. असे हे मृत्यूचे कौतुक धारण करून, म्हणजे आपल्या स्वरूपी दाखवून, या ठिकाणी तू काय कार्यसिद्धी करू पाहतोस ते मला कळत नाही. परंतु मला मात्र मृत्यूचे भय वाटू लागले आहे. अहो देवा, विश्वरूप पाहण्याचे डोहाळे झाले होते, त्याची पूर्ण फलप्राप्ती होऊन बापा, तुमचे विश्वरूप आता पाहिल्याने डोळे शांत व्हावे तसे झाले. अहो देवा, हा देह पृथ्वीचा बनला असल्याने तो तर निश्चय करून नाश पावणारच. त्याची काळजी कोणी केली आहे? परंतु आता माझे चैतन्य वाचते की नाही असे मला वाटू लागले आहे. एरवी भयामुळे खरोखर अंग कापावयास लागते आणि तेच भय क्षणभर अधिक वाढले की मनाला ताप होतो, अथवा बुद्धी दचकते आणि अभिमान विलगीत होतो.
विगलित विकलित. अभिमान विगलित होतो. हो. परंतु या सर्वांहून वेगळा जो केवळ आनंदाचा अंश आहे असा जो अंतरात्मा, त्या शांत आत्म्याला देखील भयाने शहारे आले. काय आश्चर्य आहे! विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा काय छंद लागला होता. त्या दर्शनाने माझे ज्ञान देशोधडी केले. असा गुरु शिष्य संबंध क्वचितच सापडेल. देवा, तुझ्या या दर्शनाने अंतःकरणामध्ये जो विस्कळीतपणा उत्पन्न झाला आहे, तो विस्कळीतपणा सावरण्याकरता मी धैर्याची गवसणी करीत आहे. तो माझ्या नावाने धैर्य अगदीच नाहीसे झाले आणि त्यावर विश्वरूप दृष्टीस पडले, मग काय विचारता. हे राहू द्या, परंतु मला उपदेशात चांगले गुरफटून टाकले. विश्रांती घेण्याच्या इच्छेने बिचारा जीव धावाधाव करीत आहे, परंतु या विश्वरूपात त्याला कोठेही आश्रय मिळत नाही. याप्रमाणे विश्वरूपाच्या महामारीने चराचरातील जीवित्व गेले आहे. महाराज, हे न बोलावे तर काय करावे व कसे राहावे. काय वाढला. ठेली महाकाळेसी हटे तटे, तैसी किती एके मुखे रागिते. इही वाढोनिया धाकुटे आकाश केले. गगनाचे निवाडपणे नाकळे, त्रिभुवनींची आही वारियान वेटाळे. ययाचे निवाफा आगी जळे, कैसे धडाडी तसे. देवींची एका सारिखी एक नोहे, एथ वर्णावर्णाचा भेदू आहे. हो का जे प्रळयी सावा ओला आहे, वन्हीययाचा. जयाची आंगींची दीप्ती येवडी, जे त्रैलोक्य की जे राखोंडी. की तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा. कैसा वारया धनुर्वात चढला, समुद्र की महापुरी पडिला. विषाग्नी मारा प्रवर्तला, वडवा नळासी. हळाहळ आगी पियाले, नवल मरण मारा पेटले. तैसे संहार तेजा या जाहले, वदन देखा. परी कोणे माने विशाळ, जैसे तुटिलिया अंतराळ. आकाशासी कवळ पडोनी ठेले, नातरी काखेसुनी वसुंधरी. जै हिरण्याक्षुरी गाला विवरी, तै उघडले हाटकेश्वरी. जेवी पाताळ कुहर, तैसा वक्त्रांचा विकाशू. माझी जिव्हांचा आगळाची आवेशू. विश्वनपुरे म्हणो निघासू, नभरीची कोडे. आणि पाताळ व्याळांचा फुत्कारी, गरळ ज्वाळा लागती अंबरी. तैसी पसरलिये वदन दरी, माझी हे जिव्हा. काढुनी प्रळय विजूंची जुंबाडे, जैसे पन्नासिले गगनाचे हुडे. तैसे आवाळू वावरी आकडे, धगधगीत दाढांचे. आणि ललाटपटाची खोळे, कैसे भयाते भेडविताती डोळे. हो का जे महामृत्यूचे उमाळे, कडवसा राहिले. ऐसे वाऊनी महात भयाचे भोज, एथ काय निपजवू पाहतोसी काज. ते नेणे परी मज मरण भय आले. देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे, केले तिये पावलो प्रतिफळे. बा देखिलासी आता डोळे, निवावे तैसे निवाले. अहो देहो पार्थिव कीर जाये, ययाची काकुळती कवणा आहे. परी आता चैतन्य माझे विपाये, वाचे खीन वाचे. एरवी भयास्तव अंग कापे, नावे का आगळे तरी मन तापे. अथवा बुद्धीही वासिपे, अभिमानू विसरिजे. परी ये तुलियाही वेगळा, जो केवळ आनंदैक कळा. तया
अंतरात्मया हि निश्चळा शियारी आली. बाप साक्षात्काराचा वेधू, कैसा देश धडी केला बोधू. हा गुरु शिष्य संबंधू, विपाये नांदे. देवा तुझा ये दर्शनी, जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी, ते सावरावया लागी गवसणी. धैर्याची करीतसे, तव माझे निनामे धैर्य हरपले. की तयाही वरी विश्वरूप दर्शन जाहले. हे असो परी मज भले आतुडविले उपदेशासी. जीव विसंवावयाची आचाडा, धावाधावी करीतसे बापुडा. परी सोयही कवणे कडा, न लभे एथ. ऐसे विश्वरूपाची आ महामारी, जीवित्व गेले आहे चराचरी. जी न बोले तरी काय करी, कैसे निराहे. छान वाचलं. तेवढं भयानक सगळं वर्णन आहे. असं पुढे आणखी होणार आहे. या 25वा मनीषा ताई. 25वा मी वाचते. मनीषा. द्रष्टा करालानी च ते मुखानी, दृष्टवैव काला नलसन्निभानी. दिशो न जाने न लभे च शर्म, प्रसीद देवेश जगन्निवास. आणि दाढांच्या योगाने विक्राळ आणि प्रलयकालाच्या अग्नीप्रमाणे दिसणारी तुझी मुखे पाहूनच मी इतका गर्भगळीत झालो आहे की मला दिशाभूल झाली आहे. मला काही सुख वाटत नाही. हे देवादिदेवा जगन्निवासा, आता प्रसन्न हो. ज्याप्रमाणे मृत्यूचे भांडे फुटावे तशी तुझी विशाळ तोंडे डोळ्यापुढे एकसारखी पसरलेली मी पाहतो आहे. हे असू दे. जशी प्रलय काळाच्या शस्त्रांची दाट कुंपणे एकसारखी लागावीत, तशी दाढांची गर्दी उडून गेली आहे. ही इतकी की प्रत्येक मुखातील दात व दाढा ह्या त्या मुखाच्या 2-2 ओठांनी देखील झाकल्या जात नाहीत. तक्षक सर्प हा मूळचाच विषारी असून त्याच्या तोंडात जसे आणखी विष भरावे, किंवा अमावास्येची रात्र ही जशी पूर्ण काळोखामुळे मूळचीच भय उत्पन्न करणारी असून तिच्यात आणखी पिशाचांचा संचार व्हावा, किंवा वज्राग्नी हा जसा स्वभावतःच अत्यंत दाहक असून त्याने आणखी अग्नि अस्त्र धारण करावे, त्याप्रमाणे तुझ्या विश्वरूपाची तोंडे मूळचीच भयंकर असून त्यात आणखी त्यांचा आवेश न मावता बाहेर वाहत आहेत. तेव्हा मला असे वाटते की तो वाहत आलेला आवेश नसून ते जणू काय आमच्यावर मरण रसाचे लोंढेच आले आहेत. प्रलय काळचा प्रचंड वारा व महाप्रलय काळचा अग्नी हे जेव्हा एकत्र होतात तेव्हा काय एक जळणार नाही. तशी तुझी संहार करणारी ही मुखे पाहून आमचे धैर्य तर नाहीसे झाले. आता मी वेडा झाल्यामुळे मला दिशा दिसत नाहीत. एवढेच नव्हे तर मलाही ओळख नाहीशी झाली असे झाले आहे. विश्वरूप डोळ्याने जरासे पाहिले नाही तो सुखाचा दुष्काळ पडला. म्हणून आता तू आपले हे अस्ताव्यस्त रूप आवरून घे. तू असे करशील असे जर मला ठाऊक असते तर ही गोष्ट मला सांग असे मी कशाला म्हटले असते. आता या स्वरूप प्रळयापासून माझे एकवार प्राण वाचवा महाराज. अहो श्रीकृष्णा, जर आपण आमचे स्वामी आहात तर माझ्या जीविताच्या आड ढाल घाला आणि हा विश्वरूपरूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा. हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशा देवा ऐक. तू जो चैतन्य त्या तुझ्यामुळे सर्व विश्व वसते आहे ते विसरलाच आणि हे उलटे संहार करण्याचे काम आरंभले आहेस. एवढ्या करता हे देवातील देवा राजा श्रीकृष्णा, लवकर प्रसन्न हो व आपल्या मायाशक्तीला आवर आणि मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ.
इतके तुला मोठ्या दीनपणे वारंवार म्हणावे असा मी विश्वरूपाच्या योगाने खरोखर भ्यालो आहे. ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला झाला त्यावेळी मी एकट्याने तो परतविला आणि साक्षात काळ समोर आला तरी भय न धरणारा असा मी आहे. परंतु देवा, ही विश्वरूप गोष्ट त्यातली नव्हे. येथे तू मृत्यूवर ताण करून या सर्व विश्वासकट माझा देखील करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस. प्रळयाची वेळ नसताना मध्येच कसा तू काळ प्राप्त झालास? हे त्रैलोक्य बिचारे अल्पायुषी झाले असे वाटते. अरे रे विपरीत दैवा, विश्वरूप दर्शनाने शांत व्हावे म्हणून खटपट केली तो अकल्पित विघ्न उत्पन्न झाले. हाय, हे त्रैलोक्य आता नाहीसे होत चालले. तू हे आता गिळावयासच लागलास. एक सारखी तोंडे पसरून ही सैन्ये चारी बाजूनी तू ग्रासित आहेस हे प्रत्यक्ष दिसत नाही काय? अखंड डोळ्या पुढे फुटले जैसे महाभयांचे भांडे, तैसी तुझी मुखे वितंडे पसरली देखे. असो दात दाढांची दाटी, न झाकवे मा दादो बोठी. सैघ प्रळय शस्त्रांची या दाट कांटी, लागलिया जैसे तक्षका विष भरले. हो का जे काळ रात्री भूत संचरले, की अग्नेयास्त्र परजिले वज्राग्नि जैसे. तैशी तुझे वक्त्रे प्रचंडे, वरी आवेश हा बाहेरी वोसंडे. आले मरण रसाचे लोंढे आम्हावरी. संहार समयीचा चंडा निळू, आणि महाकल्पात प्रळया नळू. या दोन्ही जय होय मिळू, तैसाय एक न जळे. तैसी संवारके तुझी मुखे, देखोनी धिरू का आम्हा पारुखे. आता भुललो मी दिशान देखे, आपण पे नेणे. मोटके विश्वरूप डोळा देखिले, आणि सुखाचे अवर्षण पडले. आता जापाणी आपुले अस्ताव्यस्त हे. ऐसे करीसी म्हणून जरी जाणे, तरी हे गोष्टी सांगावी कामी म्हणे. आता एक वेळ वाचवीची प्राणे, या स्वरूप प्रळया पासोनी. जरी तू गोसावी आमुचा अनंता, तरी सुई वोडण माझिया जीविता. सांटवी पसारा हा मागुता महामारीचा. आईके सकळ देवांची या परदेवते. तुवा चैतन्ये गा विश्ववसते, ते विसरलासी हे उपरते. संहारू आदरिले, म्हणून वेगी प्रसन्न होई देवराया. संवरी आपुली माया, काढी माते महाभया पासोनिया. हा ठायवरी पुढत पुढती, तू ते म्हणिजे बहुवा काकुळती. ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जाहलो. जय अमरावतीये आला धाडा, तैम्या एकलेनी केला उवेडा. जो मी काळाची आही तोंडा, वासिपू न धरी. तरी तया आतुल नवे हे देवा, एथ मृत्यूसही करुणी चढावा. तुवा आमुचाची घोटू भरावा, या सकळ विश्वेसी. तैसा नवता प्रळयाचा वेळू, ओखा तुची मिनलासी काळू. बापुडा हा त्रिभुवन गोळू, अल्पायू जाहला. अहा भाग्या विपरीता, विघ्न उठिले शांत करिता. कटा विश्वने गेले आता, तू लागिलासी ग्रासू. हे नवे मारोकडे, सैंग पसरुनिया तोंडे. कवळीतासी चहूकडे, सैन्य ये. छान.
माधवी म्हणते. हं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियाम द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी ये थमणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति.